नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. टनेल इंजिनिअरिंगच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, ऑलरेडी आपण टनेल इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट ओव्हरव्ह्यू बघितला आहे. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फर्स्ट युनिटला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन. या इंट्रोडक्शनमध्ये जवळजवळ 6 ते 7 सब पार्ट आपण डिस्कस करणार आहोत, सब टॉपिक्स आपण डिस्कस करणार आहोत. पूर्ण बेसिक आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायला मिळेल इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये. आणि जर का प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं व्यवस्थित जर प्रॉपर ॲनालिसिस केलं तर एक 2 ते 3 प्रश्न जे आहेत मित्रांनो हे पहिल्या युनिटमधून आपल्याला बघायला मिळतात. सो एक्झामच्या दृष्टिकोनाने पण महत्त्वाचं युनिट आहे आणि टनेल इंजिनिअरिंगच्या रिमेनिंग कन्सेप्ट समजून घेण्यासाठी लागणारं जे काही बेसिक आहे ते सुद्धा आपल्याला ह्या लेक्चरमध्ये शिकायला मिळणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. त्या अगोदरचा हा कन्सेप्ट मॅप तर तुम्ही सगळ्यांनी बघितला आहे. हा पूर्ण टनेल इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे, जो 6 सब टॉपिक्समध्ये डिवाइड केला. त्यातलं पहिला आपण आता इथं सुरू करतोय, इंट्रोडक्शन. ओके, इंट्रोडक्शन. नंबर 1, फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनचं याला सुद्धा आपण 6 सब टॉपिक्समध्ये डिवाइड करूया. ओके, नंबर 1, यात सगळ्यात आधी आपण टनेल काय असतं, टनेलची डेफिनेशन. नंतर ओपन कट म्हणून एक कन्सेप्ट आहे, ओपन कट किंवा ओपन कट एक स्ट्रक्चर असतं, ते एक्झॅक्टली काय असतं त्याची आपण डेफिनेशन बघूया. आणि ब्रिज या तिघांमधला फरक जो आहे तो आपण पहिल्या पार्टमध्ये डिफाईन करूया. तिघांमधला फरक समजून घेऊया, तिघांना आपण डिफाईन करूया. ओपन कट, टनेल आणि ब्रिज. नंबर 2, ॲडव्हान्टेजेस. Advantages and disadvantages of tunnel. ओके, टनेल किंवा टनेलिंगचा ॲडव्हान्टेजेस, काही ॲडव्हान्टेजेस आहेत ओव्हर दी ओपन कट ब्रिज, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण डिस्कस करूया. नंबर 3, क्लासिफिकेशन ऑफ टनेलचं क्लासिफिकेशन आपण स्टडी करूया. टनेल क्लासिफिकेशन. सो 3 प्रकारे हे क्लासिफिकेशन करता येतं. नंबर 1, 3 प्रकारे क्लासिफाय करू शकतो आपण याला. बघा, पहिल्या याच्यामध्ये क्लासिफिकेशन बेस्ड ऑन अलाइनमेंट, then classification based on purpose, कोणत्या पर्पजसाठी आपण टनेल कन्स्ट्रक्ट करतोय. अँड क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मटेरियल ऑफ एन ऑब्स्टॅकल्स. ज्या ऑब्स्टॅकलमधून आपण टनेल कन्स्ट्रक्ट करतोय, ज्याला आपण मराठीत बोगदा म्हणतो, हा बोगदा आपण कन्स्ट्रक्ट करतोय ते कोणत्या मटेरियलपासून बनलेलं आहे. आता बघा, बेस्ड ऑन अलाइनमेंट आपण नंबर 1 ऑब्स्पर टनेल. नंबर 2 सॅडल टनेल. सॅडल टनेल यालाच म्हणतात बेस टनेल. नंबर 3 स्लोप टनेल. नंबर 4 स्पायरल किंवा लूप टनेल. असं 4 प्रकारे आपण क्लासिफिकेशन करू शकतो. इन डिटेल थोड्या वेळात बघूच आपण. बेस्ड ऑन पर्पज, कोणत्या पर्पजसाठी आपण ह्या टनेलला यूज करतोय. सो मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही बघितलं असणार की बोगद्यामधनं रेल्वे लाईन गेलेली असते किंवा रोडवे हायवे गेलेला असतो. मीन्स त्याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्टेशन पर्पज. ओके, सो टनेल फॉर ट्रान्सपोर्टेशन
ओके. आणि नंबर 2 की ह्या टनेलचा वापर करून मित्रांनो आपण त्याच्यातनं वॉटर सप्लाय करू शकतो, वॉटरचा कन्वे करण्यासाठी यूज करू शकतो, ऑइल किंवा गॅसेसला कन्वे करण्यासाठी सुद्धा आपण यूज करू शकतो. त्याला कन्व्हियन्स पर्पज म्हणतात. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, कन्व्हियन्स पर्पज. कन्व्हियन्स. सो बेस ऑन द पर्पज, ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी, रोडवे, रेल्वे, हायवेसाठी और कन्व्हियन्स पर्पजसाठी, वॉटर सप्लायसाठी किंवा गॅस सप्लायसाठी किंवा जर एखादं इम्पॉर्टंट लिक्विड असेल तर ते सुद्धा आपण ट्रान्सपोर्ट त्यातनं करू शकतो, ऑइल ट्रान्सपोर्ट करू शकतो, त्यासाठी आपण यूज करू शकतो. सीवेजसाठी जे टनेल तुम्ही बघितले असणार, सीवेजसाठी यूज केला जातो टनेल. ओके, सो ते कन्व्हियन्स पर्पज झाले. बेस ऑन द मटेरियल ऑफ ऑब्स्टॅकल, ज्या मटेरियलमधून, ज्या ऑब्स्टॅकलमधून तुम्ही टनेल किंवा बोगदा कन्स्ट्रक्ट करताय तो कशा पद्धतीचं मटेरियल आहे, मग ते हार्ड रॉक आहे, सॉईल आहे का अंडर दी रिव्हर बेड तुम्ही कन्स्ट्रक्ट करताय, सबमराईन आपण ज्याला म्हणतो रिव्हर बेडच्या खाली, तर अशा पद्धतीने आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. सो मेनली आपण त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करूया. बेस ऑन द मटेरियल ऑफ ऑब्स्टॅकल, हार्ड रॉक, टनेल इन हार्ड रॉक. आणि नंबर 2 टनेल इन सॉफ्ट सॉईल किंवा सिम्पली सॉईल, सॉफ्ट सॉईल. ओके, टनेल इन हार्ड रॉक, टनेल इन सॉफ्ट सॉईल. सो अशा पद्धतीने आपण क्लासिफिकेशन करू शकतो. त्यातले हे पहिले जे 4 क्लासिफिकेशन आहेत की ऑब्स्पर, टनेल, सॅडल, स्लोप अँड स्पायरल, यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आतापर्यंत विचारलेत. सो हे एक्झामच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचं आहे. नंबर 4चं सब टॉपिक्स आपण याच्यात जो स्टडी करणार आहोत, नंबर 4 तो असणार शेप ऑफ द टनेल. शेप ऑफ टनेल. ओके, शेप ऑफ टनेल. सो वेगवेगळ्या प्रकारचे शेप आपण इथे स्टडी करणार आहोत ॲज पर दी IS 4880 पार्ट 2. बघा, मग यात कोणकोणते आपण शेप डिस्कस करणार, तर लक्षात घ्या. सगळ्यात आधी आपण नंबर 1 सर्क्युलर टनेल जो आहे तो आपण डिस्कस करूया, किंवा ज्याचा क्रॉस सेक्शन सर्क्युलर असतो, सर्क्युलर. ओके. नंबर 2 इलिप्टिकल. नंबर 3 एग शेप. नंबर 4 हॉर्स शू किंवा यालाच मॉडिफाईड हॉर्स शू म्हणून आपण इथं बघूया. देन पॉलिसेंट्रिक. नंबर 6 रेक्टँगल. रेक्टँग्युलर. ओके, सो सर्क्युलर आहे, इलिप्टिकल आहे, देन हॉर्स शू आहे, एक शेप जो आहे त्याला ओव्हल शेप पण म्हणतो आपण, पॉलिसेंट्रिक, रेक्टँग्युलर, आणि आणखी याच्यात आपण रेक्टँग्युलर झाला, पॉलिसेंट्रिक 6, एक 7वा पण प्रकार असतो, लक्ष द्या. ओके, तर यामध्ये आपण नंबर 7 डी शेप. डी शेप. सो असे जवळजवळ 7 प्रकारचे शेप आपण इथं स्टडी करणार आहोत टनेलचे. ओके, हे 7 प्रकारचे क्रॉस सेक्शन, प्रत्येक याचं प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर त्याला एका पर्टिक्युलर वर्कसाठी यूज केलं जात असतं, त्याचे स्पेसिफिकेशनवरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बनत असतात. ते 7 प्रकारचे शेप आपण इथं स्टडी करणार. यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे नंबर 5. हा झाला शेप. नंतर साईज ऑफ टनेल, सॉरी हा इथंच घेऊ आपण, शेप ऑफ द टनेल अँड साईज ऑफ टनेल. साईज ऑफ टनेल. नंबर 5 इम्पॉर्टंट टर्मिनोलॉजी. टर्मिनोलॉजी. सो इम्पॉर्टंट टर्मिनोलॉजी असतील रिलेटेड टू द टनेल, त्या आपण इथं स्टडी करणार नंबर 5 मध्ये. ओके, नंबर 6 IS कोड.
ओके. सो अशा पद्धतीने मित्रांनो आपलं फर्स्ट युनिट असणार आहे, ज्यामध्ये सुरुवातीला आपण टनेल, ओपन कट आणि ब्रिज यांच्यातला डिफरन्स बघूया. नंतर ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस स्टडी करूया टनेलिंगचे. ओके, टनेलचे. त्यानंतर क्लासिफिकेशन बेस ऑन द अलाइनमेंट, क्लासिफिकेशन बेस ऑन द पर्पज अँड क्लासिफिकेशन बेस ऑन द मटेरियल ऑफ ऑब्स्टॅकल. नंतर आहे डिफरंट टाइप्स ऑफ शेप, जवळजवळ 7 प्रकारचे शेप आपल्याला इथं स्टडी करायचे आहेत. साईज ऑफ द टनेल आणि लास्टला आपण बघणार आहोत की IS कोड आणि इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी. ओके. सो आय थिंक तुम्हाला हा कन्सेप्ट मॅप, मेमरी मॅप क्लिअर झाला असेल. व्यवस्थित त्याला ड्रॉ करून घ्या. आता आपण सुरुवात करूया ॲक्च्युअल युनिटला. व्हिडिओला प्रॉपर पॉज करा आणि हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. आता आपण सुरुवात करूया की टनेल, ओपन कट आणि ब्रिज काय प्रकार आहे बघा. त्यासाठी नेक्स्ट पेजवर जाऊ. आता बघा मित्रांनो, सपोज हा अशा पद्धतीचा रोड आहे. हे बघा, साईड व्ह्यू तुम्हाला मी दाखवतोय. तर हा काय एक रोड आहे आणि ह्या रोडमध्ये मध्येच काय आलं की एक मोठा माउंटन इथं आलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर परत हा इकडे रोड आहे. हा एक माउंटन, लक्ष द्या. सो असा हा एक माउंटन आला आहे रस्त्याच्या बिलकुल मध्ये. हा काय आला हिल, याला आपण काय म्हणूया, याला एक हिल किंवा माउंटन बिलकुल रस्त्याच्या मध्ये. आता मला हा जो काही ए पार्ट आहे, या ए पार्टकडून मला ह्या बी पार्टकडे ट्रॅव्हल करायचं, जायचं आहे. मग आपण काय करू शकतो या केसमध्ये, काय होणार बघा, लक्ष द्या. एक तर आपण बिलकुल ह्या हिलवरूनच डायरेक्ट ट्रॅव्हलिंग करून जाणार. ठीक आहे. पण जर का त्याची हाईट खूप जास्त असेल तर मग ते पॉसिबल नाही, कारण व्हेकलला तेवढा ट्रॅक्टिव्ह फोर्स लागेल. नंतर दुसरी गोष्ट की ह्या हिलला पूर्ण असा वळसा घालून आपण तिकडे जाणार. यामध्ये काय होणार आहे की जी ट्रॅव्हलिंग रूट आहे, तुमचा जो रूट आहे त्याची लेंथ वाढणार, हे लक्षात घ्या. नंतर आणखी काय करू शकतो आपण की यामध्येच ह्या हिलमध्ये, लक्षात घ्या, या हिलमधून आपण एक बोगदा कन्स्ट्रक्ट करू शकतो, टनेल, एक अंडरग्राऊंड पॅसेज जो आहे आपण इथं बनवू शकतो अशा पद्धतीने. बघा, लक्ष द्या. याच्यामध्ये आपण असं एक अंडरग्राऊंड पॅसेज जो आहे तो आपण इथं असं कन्स्ट्रक्ट करू शकतो, अंडरग्राऊंड पॅसेज बिलकुल याच्यामधून. आणि मग या अंडरग्राऊंड पॅसेजमधून आपण काय करणार, इथून ट्रॅव्हलिंग करणार. लक्ष द्या. ओके. हा असा एक अंडरग्राऊंड पॅसेज आहे. सो हा जो काही अंडरग्राऊंड पॅसेज आपण इथं बनवला आहे, हा अंडरग्राऊंड पॅसेज. ठीक आहे. तर या अंडरग्राऊंड पॅसेजला म्हणतात मित्रांनो टनेल. याला म्हणतात टनेल किंवा आपण त्याला मराठीत म्हणतो बोगदा. ठीक आहे. सो बेसिकली टनेल और बोगदा काय प्रकार आहे. सो हा एक अंडरग्राऊंड पॅसेज आहे विच क्रॉस दी ऑब्स्टॅकल. जो काही ऑब्स्टॅकल आहे त्या ऑब्स्टॅकलला काय करतो, तो ओव्हरकम करतो, त्याला क्रॉस करतो. हाही एक चॉईस आहे. सपोज ऑब्स्टॅकल जर मित्रांनो, किंवा यालाच आपण आणखी काय करू शकतो बघा, यालाच आपण हा बघा, हा रोडवे आहे, हा मध्ये मिटला आपल्याला हिल किंवा माउंटन, आणि इकडे हा रोडवे. सो हा ए पार्ट आहे आणि हा ए पार्टकडनं मला बी पार्टकडे जायचं. मग एकतर आपण असा एक बोगदा बनवू शकतो, किंवा डायरेक्टली आपण हा जो काही माउंटन दिसतो या माउंटनला आपण काय करणार, डायरेक्ट व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये कट करणार. आणि जर तुम्ही त्याला त्याचा समोरचा व्ह्यू जर या डायरेक्शनमध्ये असणारा व्ह्यू जर बघितला, या डायरेक्शनमध्ये बघितल्यानंतर बघा तो तुम्हाला असा दिसेल की हा माउंटन आहे, मध्येच काय केलं तुम्ही, कट केला त्याला. हे बघा, या अशा पद्धतीने. सो हा जो काही पार्ट आहे आपण बघा, हा रोडवेचा पार्ट. दिस इज व्हॉट रोडवे. हा झाला रोडवेचा पार्ट, हा रोडवे. सो हा माउंटेन जो आहे, हा माउंटेनला आपण पूर्णपणे काय केलं आहे, लक्षात घ्या. हा आधी सुरुवातीला हा माउंटेन असा कंटिन्यू होता, असा हा माउंटेन कंटिन्यू पूर्ण. तर याला आपण काय केलं की हा जो पार्ट आहे, मधला पार्ट, हा पार्ट पूर्ण काढून टाकला. इथून तो पार्ट आपण काढून टाकला आणि अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर आपण बनवतो. हे ओपन टू स्काय स्ट्रक्चर असतं. याला आपण म्हणतो ओपन कट. याला काय म्हणतात, ओपन कट, ओपन टू स्काय स्ट्रक्चर. आणि मग याच्यातनं आपण काय करू शकतो, ट्रॅव्हल करू शकतो. सो थोडक्यात जो काही माउंटन आहे त्या माउंटनला कट करून आपण जाऊ शकतो. मीन्स ओपन टू स्काय स्ट्रक्चर, ओपन कट. किंवा त्या माउंटनच्या खाली एक बोगदा, अंडरग्राऊंड पॅसेज आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. त्याला काय म्हटलं जातं, टनेल. त्याला काय म्हणतो आपण, टनेल किंवा बोगदा. हे लक्षात घ्या. म्हणजे जो काही नॅचरली अवेलेबल असणारा ऑब्स्टॅकल आहे, त्या ऑब्स्टॅकलला आपण ओव्हरकम करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे स्ट्रक्चर आपण बिल्ड करू शकतो, लक्ष द्या. The obstacles can be crossed with the help of
the help of tunnel or open cut or bridge आता लक्ष द्या, सपोज रोडवेने आपण ज्यावेळी ट्रॅव्हल करतोय आणि ट्रॅव्हल करताना जर का आपल्याला एक माउंटेन किंवा हिल जर का रस्त्यात लागला तर त्याला आपण ऑब्स्टॅकल म्हणतो, म्हणजे एक अडथळा म्हणतो. आता हा झाला अबोव दी ग्राउंड ऑब्स्टॅकल, म्हणजे हिल किंवा माउंटेन. तसं व्हॅली पण लागू शकते, रिव्हर पण लागू शकते, तो सुद्धा एक प्रकारचा ऑब्स्टॅकल झाला. मग आता आपण इथं टनेलिंगमध्ये बेसिकली डिस्कस करूया फॉर माउंटेन ऑर हिल. जर का रस्त्याने ट्रॅव्हल करत असताना आपल्याला हिल किंवा माउंटेन जर लागला तर तो जो ऑब्स्टॅकल आहे, तो जो अडथळा आहे, त्याला आपण बायपास कशा पद्धतीने करू शकतो, मीन्स कोणकोणत्या स्ट्रक्चर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत टू बायपास दॅन ऑब्स्टॅकल, ते आपण इथं डिस्कस करणार. लक्षात घ्या. सो बेसिकली आपल्याकडे 3 प्रकारचे स्ट्रक्चर्स आहेत की ज्याचा वापर करून आपण काय करू शकतो की त्या स्ट्रक्चरला आपण बायपास करू शकतो. सो दी स्ट्रक्चर्स available to bypass an obstacles safely are number 1 tunnel, number 2 open cut, number 3 ब्रिज. ओके. सो मोस्टली हा जो ब्रिजचा पार्ट आहे तो आपण व्हॅली किंवा डिप्रेशनला यूज करत असतो, ब्रिज. मग आता बघा, सपोज हा रोडवे आहे, असा रोडवे, मध्येच इथं माउंटन किंवा हिल लागला, एक अडथळा, आणि हा परत रोड किंवा हायवे त्या बाजूला. ओके. तर आता हा हिल किंवा जो माउंटन आहे तो एक ऑब्स्टॅकल आहे, एक अडथळा आहे. आता याला जर मला बायपास करायचं असेल तर त्यावेळेस मी काय करेल की इथं टनेलचं कन्स्ट्रक्शन करेल, ज्याला मराठीत आपण म्हणतो बोगदा. तो काय असतो, तो असतो अंडरग्राऊंड पॅसेज. म्हणजे ह्या ऑब्स्टॅकलला डिस्टर्ब न करता आपण त्याच्यामधून काय करणार आहोत, एक अंडरग्राऊंड पॅसेज आपण बनवणार, आणि ज्याला म्हटलं जातं टनेल. सो बेसिकली टनेल किंवा बोगदा इज व्हॉट, इट इज अंडरग्राऊंड पॅसेज कन्स्ट्रक्टेड इन दी ऑब्स्टॅकल. त्या ऑब्स्टॅकलमध्ये, त्या अडथळ्यामध्येच आपण एक पॅसेज कन्स्ट्रक्ट केलेला असतो. मग आपण काय करूयात की इथं बघा, अशा पद्धतीने सपोज एक पॅसेज आपण इथं कन्स्ट्रक्ट करतोय. हा बघा, हा असा पॅसेज आपण इथं कन्स्ट्रक्ट केला. ठीक आहे. हा झाला एक अंडरग्राऊंड पॅसेज. विदाउट डिस्टर्बिंग दी ओव्हरबर्डन. ओके. हा जो काही ओव्हरबर्डन वरचा जो काही पार्ट त्याला डिस्टर्ब न करत, मग हा अंडरग्राऊंड पॅसेज जो कन्स्ट्रक्ट केला मित्रांनो, याला म्हटलं जातो ओपन कट, याला म्हणतात आपण टनेल. याला काय म्हणतो आपण, टनेल. हा झाला टनेल. ओके. सो इथं कीवर्ड महत्त्वाचा आहे की अंडरग्राऊंड पॅसेज. हा झाला टनेल. आता तुम्ही यालाच एक वेगळ्या पद्धतीचं सोल्युशन देऊ शकतात आणखी, की सपोज बघा, हा रोडवे होता, आणि हा माउंटन किंवा हिल, आणि हा परत पुढे रोडवे, अशा पद्धतीने. तर आपण डायरेक्टली काय करू शकतो की या माउंटेनला किंवा हिलला आपण डायरेक्ट व्हर्टिकली कट करू शकतो, आणि व्हर्टिकली कट करून त्याच्यामधून आपण रोडवे किंवा रेल्वे बनवू शकतो. बरोबर. म्हणजे पॅसेज जो आहे आपण त्याच्यामधून त्या स्ट्रक्चरला कट करून बनवू शकतो. सो दे ओपन टू स्काय स्ट्रक्चर इथं बनतं, अँड दॅट ओपन टू स्काय स्ट्रक्चर इज नोन ॲज दी ओपन कट. जर का तुम्हाला मी त्याचा हा व्ह्यू दाखवला, इकडनं तुम्ही बघत असताना बघा अशा पद्धतीने तुम्हाला व्ह्यू दिसेल की हा डोंगर आहे सुरुवातीला अशा पद्धतीने. हा बघा, ठीक आहे, हा अशा पद्धतीने डोंगर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की ज्या पार्टमध्ये ज्या ठिकाणी बघा डेप्थ कमी असेल तर तिथला पोर्शन आपण कट करून टाकायचा. हा एवढा पोर्शन मी इथून कट करतो. ओके. आणि या ठिकाणी आपण पॅसेज बनवूया फॉर रोडवे किंवा रेल्वेसाठी, या अशा पद्धतीने. हा इकडे असेल, हाही इकडे असेल. तर आता हे जे स्ट्रक्चर बनलं, या स्ट्रक्चरला म्हणतो आपण ओपन कट. हे स्ट्रक्चर काय झालं, ओपन कट. दिस इज नोन ॲज ओपन कट.
सो हे जे स्ट्रक्चर आहे ओपन टू स्काय स्ट्रक्चर, ओपन टू स्काय स्ट्रक्चर, ओपन कट. सो अशा पद्धतीचंही स्ट्रक्चर आपण बनवू शकतो. तुम्ही खूपदा हे स्ट्रक्चर बघितलं असणार, ज्यावेळेस आपण बसने किंवा कारनं ट्रॅव्हल करत असतो तर तुमच्या लक्षात येईल की डोंगराचा काही पार्ट इकडे असतो, काही पार्ट इकडे असतो, आपण त्याच्यामधून जात असतो. ते ओपन टू स्काय स्ट्रक्चर जे असतं त्याला म्हणतात ओपन कट. तर या ओपन कटचा यूज करू शकता तुम्ही या नॅचरली अवेलेबल असणाऱ्या ऑब्स्टॅकलला बायपास करण्यासाठी. मग जो काही ऑब्स्टॅकल आपल्यामध्ये येतोय, जो अडथळा येतोय, इथं आपण मोस्टली डिस्कस करतोय माउंटनबद्दल किंवा हिलबद्दल, तर त्याला बायपास करण्यासाठी आपण कुणाचा यूज करतोय, एक तर टनेलचा वापर करू शकतात जो की अंडरग्राऊंड पॅसेज आहे ज्याला आपण बोगदा म्हणतो, किंवा तुम्ही त्या ऑब्स्टॅकलला डायरेक्टली व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये कट करू शकतात आणि ओपन टू स्काय स्ट्रक्चर आपण बनवू शकतो ज्याला ओपन कट म्हटलं जातं. जर का डिप्रेशन असेल, बघा ऑलरेडी ब्रिजमध्ये आपण डिस्कस केलं आहे, हा रोडवे किंवा रेल्वे आहे अशा पद्धतीने, आणि इथं अशा पद्धतीने डिप्रेशन आहे किंवा व्हॅली आहे, पुढे हा रोडवे रेल्वे इकडे असेल. सो डिप्रेशन जर असेल, व्हॅली जर असेल, तर इथं आपण काय करू शकतो, ओव्हर दी ऑब्स्टॅकल. आता इथं डिप्रेशन किंवा व्हॅली जे आहे तो एक ऑब्स्टॅकल म्हणून ॲक्ट होणार. सो ओव्हर दी ऑब्स्टॅकल आपण अशा पद्धतीचे हे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करणार आणि दॅट स्ट्रक्चर इज नोन ॲज द ब्रिज. सो बेसिकली ब्रिज इज द स्ट्रक्चर विच कन्स्ट्रक्टेड ओव्हर दी ऑब्स्टॅकल. जो काही ऑब्स्टॅकल आहे त्या ऑब्स्टॅकलच्या वरती आपण कन्स्ट्रक्ट करतो. सो हे झालं ब्रिज. आणि अंडरग्राऊंड पॅसेज जर का बनवलेला असेल तर त्याला आपण म्हणतो टनेल. ओपन टू स्काय स्ट्रक्चर जर असेल तर ओपन कट. सो बेसिकली हे 3 प्रकारचे स्ट्रक्चर जे आहेत त्याचा यूज करतो आपण ऑब्स्टॅकलला बायपास करण्यासाठी. सो द स्ट्रक्चर्स अवेलेबल टू बायपास अँड ऑब्स्टॅकल. सो दॅट ऑब्स्टॅकल मे बी माउंटेन ऑर हिल. टनेल इंजिनिअरिंगमध्ये सो माउंटेन, हिल ऑर व्हॅली. टनेल इंजिनिअरिंग मित्रांनो, टनेल इंजिनिअरिंगमध्ये आपण जो ऑब्स्टॅकल डिस्कस करतोय तो काय एक प्रकारचा माउंटेन असेल, एक हिल असेल, आणि त्यामधून आपण अंडरग्राऊंड पॅसेज कन्स्ट्रक्ट करणार आहोत. ऑलरेडी आपण ह्या ब्रिजबद्दलच्या सगळ्या बेसिक गोष्टी ब्रिज इंजिनिअरिंगमध्ये स्टडी केलेल्या आहेत. मग चला यालाच आपण थोडं डिफाईन करूया वेगळ्या पद्धतीने. सो नंबर 1 टनेल. सो टनेल्स आर व्हॉट द आर्टिफिशियल अंडरग्राऊंड स्ट्रक्चर ऑर पॅसेज. सो इथं हा जो की वर्ड आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. इट इज आर्टिफिशियल अंडरग्राऊंड स्ट्रक्चर. सो आर्टिफिशियल अंडरग्राऊंड स्ट्रक्चर किंवा ऑर पॅसेज दॅट आर यूज टू बायपास अँड ऑब्स्टॅकल. हा ऑब्स्टॅकल कोणता ऑब्स्टॅकल आहे रे? दॅट आर यूज टू बायपास दी ऑब्स्टॅकल. दिस ऑब्स्टॅकल इज व्हॉट? इट इज हिल किंवा आपण त्याला काय म्हणतो माउंटेन. ओके, हिल ऑर माउंटेन. त्याला बायपास करण्यासाठी आपण याला अंडरग्राऊंड पॅसेज कन्स्ट्रक्ट केला आहे सेफली विदाऊट डिस्टर्बिंग द ओव्हरबर्डन. सो इथं कीवर्ड आहे मित्रांनो अंडरग्राऊंड पॅसेज. हा अंडरग्राऊंड पॅसेज इज नोन ॲज दी टनेल. हा अतिशय महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, दीज परमिट्स. हा टनेल कशासाठी बनवतो आपण लक्षात घ्या. दीज परमिट्स द ट्रान्समिशन, ॲक्च्युली ट्रान्समिशन ऑर ट्रान्सपोर्टेशन ऑफ द पॅसेंजर्सला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. फ्रेट्स, पब्लिक युटिलिटीज लाईक वॉटर, सिवेज ऑर गॅसेस. ठीक आहे, फ्रेट्स मीन्स वॉट? हे प्रवासी पॅसेंजर्स असतील, फ्रेट्स असतील, पब्लिक युटिलिटी लाईज वॉटर, सिवेज, गॅस, त्यांना कन्व्हे करण्यासाठी पण त्याचा यूज आपण करू शकतो. तिथून आपण रोडवे, रेल्वे लाईन बनवू शकतो. त्या ठिकाणी आपण तो टनेल जो आहे तो आपण गॅसला किंवा वॉटर और सिवेजला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी पण यूज करू शकतो, किंवा प्रवाशांसाठी तो एक प्रकारचा काय बनेल, एक पॅसेज तिथं तो बनवू शकतो. सो बेसिकली एक महत्त्वाचं लक्षात घ्या, टनेल काय आहे, ज्याला मराठीत आपण बोगदा म्हणतो. इट इज आर्टिफिशियली कन्स्ट्रक्टेड अंडरग्राऊंड पॅसेज. आर्टिफिशियल कन्स्ट्रक्टेड अंडरग्राऊंड पॅसेज और अंडरग्राऊंड स्ट्रक्चर. ओके, सो बघा मी त्याची गुगलवरनं इमेज पण घेतली. हे बघा, या अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. आता या इमेजमध्ये बघा मित्रांनो, की जो काय पूर्ण ग्रीन पार्ट तुम्हाला दिसतोय तो काय वरचा माउंटेन आहे. हा एवढा मोठा माउंटेन आहे. ओके, आता या माउंटेनला व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये कट करून तिकडच्या साईडला जाणं हे म्हणजे कसं आहे, खूप अनइकॉनॉमिकल आहे. मग त्या केसमध्ये आपण काय करतो की बरोबर त्या माउंटनच्या खाली आपण काय केलं आहे, टनेल बनवलं आहे. बघा हा टनेल आहे, हा एक टनेल, त्याला ट्विन टनेल म्हणतात. पुढे मी तुम्हाला त्या कन्सेप्ट शिकवेल. सो हे जे अंडरग्राऊंड पॅसेज आपण इथं बनवलं आहे फॉर रोडवे, तर याला म्हटलं जातं टनेल. येतं लक्षात. सो बेसिकली टनेल इज वॉट? इट इज आर्टिफिशियली अंडरग्राऊंड पॅसेज, त्याला आपण म्हणतो टनेल. ज्याचा यूज आपण पॅसेंजरच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी, फ्रेट्सच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी करू शकतो, किंवा रोडवे, रेल्वे याच्यासाठी करू शकतो. गॅस, ऑइल, लिक्विड मीन्स वॉटर सप्लायसाठी, सिवेजसाठी सुद्धा आपण करू शकतो. हे लक्षात घ्या. हे झालं टनेलबद्दल. नेक्स्ट आपण डिस्कस करूया ओपन कट. सो बेसिकली आताच बघितलं ओपन कट इज वॉट? ओपन टू स्काय स्ट्रक्चर. बघा तुम्ही असं स्ट्रक्चर बघितलं असणार, ओपन टू स्काय स्ट्रक्चर. हे बघा, हे आहे ओपन टू स्काय स्ट्रक्चर. यामध्ये लक्षात येईल तुम्हाला की इकडचा पार्ट सुद्धा माउंटन आहे, हाही पार्ट माउंटन आहे. याच्या अगोदर हा कंटिन्युअस माउंटन होता,
पण आपल्याला एका रोडवेला दुसऱ्या रोडवेसोबत तिकडच्या साईडला असणाऱ्या रोडवेसोबत जर कनेक्ट करायचं असेल तर यावेळेस आपण काय केलं इथं की पूर्ण हा माउंटेन जो आहे तो आपण पूर्ण व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये कट केला आहे आणि हे जे ओपन टू स्काय स्ट्रक्चर बनलं आहे इट इज नोन ॲज द ओपन कट. ओके, अंडरग्राउंड पॅसेज टनेल, ओपन टू स्काय स्ट्रक्चर, ओपन कट. लक्षात घ्या. सो हे झालं ओपन कट. ओपन कट. सो इट इज ओपन टू स्काय स्ट्रक्चर. हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे इथं, ओपन टू स्काय स्ट्रक्चर. So open cut is what? Open to sky structure excavated through a huge soil mass obstacle. Huge soil mass obstacle म्हणजे माउंटेन किंवा हिल. ओके, लाईक अ हिल. रन इन रिक्वायर्ड डायरेक्शन टू कनेक्ट द रोडवे ऑर रेल्वे. इकडे रोडवे रेल्वे असेल, या माउंटेनच्या तिकडेही रोडवे किंवा रेल्वे असेल, त्या दोघांना कनेक्ट करण्यासाठी आपण हा मधून काय करतो, ह्या पूर्ण स्ट्रक्चरला मीन्स या माउंटेनला कट करून एक स्ट्रक्चर बनवतो, दॅट इज दी ओपन कट. सो इथं हे कीवर्ड मित्रांनो लक्षात घेणं गरजेचं आहे. या कीवर्डवरनं डायरेक्टली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. व्हॉट इज अ टनेल? आर्टिफिशियल अंडरग्राउंड पॅसेज म्हणजे टनेल झाला. ओपन टू स्काय स्ट्रक्चर, ओपन कट. ठीक आहे. नेक्स्ट आहे तिसरं जे स्ट्रक्चर आहे ज्याला आपण म्हणतो ब्रिज. हा ब्रिज काय असणार? ओव्हर अन ऑब्स्टॅकल. ऑब्स्टॅकलच्या ओव्हर कन्स्ट्रक्ट केलेलं हे स्ट्रक्चर असेल ज्याला आपण म्हणतो ब्रिज. सो इट इज अन ओव्हरग्राउंड कन्स्ट्रक्शन टू क्रॉस अन ऑब्स्टॅकल सेफली विदाउट डिस्टर्बिंग द नॅचरल वे बिलो इट. याच्या खाली जो काही नॅचरल वे अवेलेबल आहे त्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता आपण त्या ऑब्स्टॅकलच्या वरती जे स्ट्रक्चर बिल्ड करतो दॅट इज नोन ॲज द ब्रिज. ओके, सो ब्रिज इज वॉट? इट इज ओव्हरग्राउंड कन्स्ट्रक्शन टू क्रॉस अन ऑब्स्टॅकल सेफली. सो इथं महत्त्वाचा कीवर्ड आहे ओव्हरग्राउंड. ओव्हरग्राउंड येतं लक्षात. सो अंडरग्राउंड पॅसेज जर असेल तर अंडरग्राउंड पॅसेज असेल तर याला काय म्हणायचं? टनेल. टनेल. जर ओव्हरग्राउंड असेल तर पॅसेज और स्ट्रक्चर याला काय म्हणायचं? ब्रिज. आणि जर का ओपन टू स्काय स्ट्रक्चर असेल तर ओपन टू स्काय स्ट्रक्चर याला काय म्हणणार आपण? ओपन कट. सो हे तिघं जे स्ट्रक्चर आहेत मित्रांनो ऑल आर दी आर्टिफिशियल स्ट्रक्चर. आर्टिफिशियल स्ट्रक्चर use to bypass obstacle safely. ओके, हे आर्टिफिशियल स्ट्रक्चर. हे असे 3 प्रकारचे स्ट्रक्चर आहेत. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आणि जो टनेल आहे या टनेलचे काही ॲडव्हान्टेजेस काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. सगळा थेरॉटिकल पार्ट आहे तो तुम्ही थोडंसं PPTच्या फॉर्मॅटमध्ये घेतला आहे. तर हा सगळा थेरॉटिकल पार्ट तुम्हाला समजून घ्यायचा आहे. यावरती कुठे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बनू शकतात ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन, त्यावरती जास्त भर द्यायचा आहे. ओके, लक्षात घ्या. मग आता बघा मित्रांनो, याच्या अगोदर तुम्ही या सगळ्या डेफिनेशन जे आहेत या सगळ्या डेफिनेशन लिहून घ्या. टनेलची ही डेफिनेशन. सो इथं कीवर्ड फक्त काय आहे? ओपन टू आर्टिफिशियल अंडरग्राउंड स्ट्रक्चर. इथं ओपन टू स्काय स्ट्रक्चर आणि हे ओव्हरग्राउंड स्ट्रक्चर. यानंतर आता ॲडव्हान्टेजेस. आता बघा, टनेल इज मोर इकॉनॉमिकल दॅन ओपन कट बियॉन्ड द सर्टन डेप्थ. बियॉन्ड द आता ब्रिजचा पार्ट आपण इथं डिस्कस करणार नाही. एक स्ट्रक्चर आहे ओपन टू स्काय आणि दुसरं स्ट्रक्चर आहे अंडरग्राउंड पॅसेज. अंडरग्राउंड पॅसेज टनेल, ओपन टू स्काय, ओपन कट. या दोघांचा आता आपण कंपॅरिझन बघतोय आणि त्याच्यानुसारच आपण ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस इथं एक्सप्लेन केले. तर बघा, टनेलिंग जे आहे बेसिकली टनेलिंग. सो टनेल इट इज मोर इकॉनॉमिकल दॅन दी ओपन कट बट बियॉन्ड सर्टन डेप्थ. म्हणजे जी ओव्हरऑल डेप्थ आहे ग्राउंडपासून, जी ओव्हरऑल डेप्थ आहे त्या ऑब्स्टॅकलची इन जनरल टनेलिंग प्रेफर बियॉन्ड 18 मीटर. बेसिकली हा 18 मीटर न करता याला म्हणा 18.3 मीटर. 18.3 मीटर म्हणजेच तो जवळजवळ असतो 60 फीट. सो अप टू 60 फीट, 60 फीटपर्यंत. म्हणजे एखादा माउंटन आहे ज्याची हाईट आहे 20 फूट. ओके, 20 फीट. तर 20 फीट जर हाईट असेल तर त्या केसमध्ये आपण तिथे प्रेफर करणार ओपन कट. 50 फीट आहे ओपन कट. 60 फीट किंवा 60 फीटपेक्षा जर का जास्त हाईट असेल त्या माउंटनची तर त्यावेळेस आपण ओपन कट न करता आपण तिथे काय कन्स्ट्रक्ट करतो? टनेल कन्स्ट्रक्ट करतो. असं का? बिकॉज जशी जशी हाईट किंवा डेप्थ वाढत जाईल त्या माउंटनची तर त्यामुळे मित्रांनो त्याला कटिंग करण्यासाठी जी कॉस्ट लागेल ती कॉस्टसुद्धा इन्क्रीज होत जाईल. सो अप टू 18.3 मीटर म्हणजे जवळजवळ 60 फीटपर्यंत ओपन कट ओके. बट बियॉन्ड दिस व्हॅल्यू
म्हणजे बियॉन्ड दिस हाईट आपण काय प्रेफर करत असतो, टनेलिंग प्रेफर करतो. ऑलरेडी यावरती आयोगाने याच्या अगोदर मित्रांनो क्वेश्चन विचारलेला आहे. या टॉपिकवरती ऑलरेडी क्वेश्चन विचारला गेला आहे. MPSCमध्ये हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारला. ठीक आहे. सो बियॉन्ड 18.3 मीटर किंवा बियॉन्ड 60 फीट टनेलिंग इज प्रेफर इन जनरल. बट पर्टिक्युलर फॉर हायवे पर्पजसाठी जर का विचारलं असेल, सो फॉर हायवे पर्पज बियॉन्ड 20 मीटर, 20 मीटरपेक्षा जास्त जर का हाईट असेल किंवा डेप्थ असेल तर त्यावेळेस आपण टनेलिंग प्रेफर करतो. यालाच 66 फीटमध्ये जर का कन्वर्ट केलं तर हा किती होतो, 66 मीट. सो फॉर हायवे पर्पज हे कीवर्ड महत्त्वाचे आहेत. जर हायवे कन्स्ट्रक्शन करत असाल तर त्यावेळेस 66 फीटपर्यंत आपण ओपन कट ओके. पण यापेक्षा जर का जास्त हाईट असेल त्या माउंटेनची तर आपण तिथं काय प्रेफर करणार, टनेलिंग आपण प्रेफर करणार. बट इन जनरल मीन्स रेल्वे वगैरेसाठी जर करायचं असेल तर आपल्याला 18.3 मीटर जे आहे ते लक्षात घ्या. या दोघं व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायचे आहेत. ह्या दोघं व्हॅल्यू महत्त्वाचे आहेत ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनाने. ओके. सो बियॉन्ड दिस व्हॅल्यू ओपन कट न करता आपण काय करणार, टनेल प्रेफर करणार. ठीक आहे. पुढे इन केस ऑफ एरियल वॉरफेअर टनेल गिव्स द प्रोटेक्शन. लक्षात घ्या, जर युद्धजनक परिस्थिती असेल, हवाई युद्ध जर का सुरू असेल तर त्यावेळेस काय होणार की वरतून बॉम्ब टाकले जातील आणि हे बॉम्ब जेव्हा पडतील खाली तर त्यावेळेस तुम्ही जर टनेल कन्स्ट्रक्ट केला असेल तर ह्या टनेलचा वापर ॲज अ प्रोटेक्शन म्हणून करू शकतात. मीन्स आपण त्या टनेलमध्ये त्या बोगद्यामध्ये जाऊन लपू शकतो. सो एरियल वॉरफेअर जर होत असेल तर त्यावेळेस टनेल आपल्याला एक प्रकारचं प्रोटेक्शन देतो. जसं की ओपन कटमध्ये पॉसिबल नाही. इट इज ओपन टू स्काय स्ट्रक्चर ना, ओपन टू स्काय स्ट्रक्चर तर इझिली त्या स्ट्रक्चरवरती ते पडेल. पण जर का टनेल असेल तर टनेलमध्ये तुम्ही काय करू शकतात, एक टनेलचा वापर ॲज अ प्रोटेक्शन म्हणून करू शकतात. हे लक्षात घ्या. सो हे त्याचं ॲडव्हान्टेज झालं. इथं आपण आधी काय डिस्कस करतोय, ॲडव्हान्टेजेस डिस्कस करतोय. सो इन केस ऑफ एरियल वॉरफेअर इट गिव्स द प्रोटेक्शन. ओके. इन केस ऑफ बॉम्बिंग जर का बॉम्ब पडत असतील, एरियल वॉरफेअर असेल तर त्यावेळेस टनेल आपल्याला काय देतो, एक प्रकारचं प्रोटेक्शन देतो. नेक्स्ट टनेल अवॉइड ट्रबलिंग टू द सरफेस लाईफ अँड ट्रॅफिक ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन. आता टनेल काय, इट इज अंडरग्राउंड पॅसेज. त्याच्यावरती जो काही ओव्हरबर्डन आहे त्याला तो डिस्टर्ब करत नाही. हे लक्षात घ्या. ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन त्याच्यावरती जर काही ट्रॅफिक असेल, त्याच्यावरती जे काही लिव्हिंग ऑर्गन्स असतील तर त्यांना तो कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स प्रोव्हाइड करत नाही, बिकॉज इट इज अंडरग्राउंड पॅसेज आहे. पण ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो ओपन कट प्रेफर करतात तर त्यावेळेस तुम्ही त्या पूर्ण स्ट्रक्चरला कट करताय, तर त्यामुळे वरती जे काही असणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना पण डिस्टर्बन्स होतो इन केस ऑफ ओपन कट. पण हे टनेलिंगमध्ये होत नाही, हे त्याचं ॲडव्हान्टेज आहे. सो टनेल अवॉइड ट्रबलिंग टू द सरफेस लाईफ अँड ट्रॅफिक ड्युरिंग दी कन्स्ट्रक्शन. ड्युरिंग दी कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट की जर ओपन कट असेल तर ओपन कट डायरेक्टली ओपन टू स्काय आहे, ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे, तर त्यामुळे जी काही पेवमेंट आहे ती पेवमेंट वेळेनुसार लवकर खराब होते. पण टनेल जर असेल तर टनेलमध्ये ती जी पेवमेंट आहे ती टनेलच्या आतमध्ये असणार आहे. तर जे काही नॅचरल एजंट्स आहेत तर त्यापासून आपण त्याला काय करू शकतो, एक प्रोटेक्शन मिळू शकतं टनेलच्या रोडवेच्या याला, कशाला, रोडवेची जी पेवमेंट आहे त्या रोडवेच्या पेवमेंटला. तर त्यासाठीचा नेक्स्ट पॉईंट आहे बघा, लक्ष द्या. टनेल प्रोटेक्ट द सिस्टीम. विच सिस्टीम, जर का तुम्ही रेल्वेची ट्रॅक असेल, रेल्वे ट्रॅक असू शकतो किंवा हायवे किंवा रोडवे पेवमेंट असू शकते, सिवेर असू शकतं, ज्याला आपण सिवेर मीन्स वॉट, सिवेज लाईन्स, किंवा वॉटर सप्लाय असू शकतो, किंवा गॅससाठी कन्स्ट्रक्ट केलेला टनेल असू शकतो. तो ज्या पर्पजसाठी आपण ते सिस्टीम कन्स्ट्रक्ट केली त्याला तो प्रोटेक्ट करतो. कोण, टनेल. कशापासनं, लक्ष द्या, line, oil, etc., for which it is constructed from the weather effect such as snow or rain. सो जो वेदरिंग इफेक्ट्स आहेत त्यापासून आपल्याला प्रोटेक्शन देतो टनेल. लक्षात घ्या. जी रोडवे पेवमेंट आहे, जो रेल्वे ट्रॅक आहे किंवा जर सिवेज लाईन असेल तर त्याला एक प्रकारचं प्रोटेक्शन कोण देतं आहे, टनेल देतं आहे फ्रॉम वेदर इफेक्ट. ओके, फ्रॉम वेदर इफेक्ट. मग तर स्नो असेल किंवा रेन असेल तर ते डायरेक्टली त्या पेवमेंटवरती पडणार नाही आहेत, बट ओपन कटच्या केसमध्ये डायरेक्टली त्या पेवमेंटवरती ते येतील. नेक्स्ट याची मेंटेनन्स कॉस्ट जी आहे मित्रांनो ती कशी आहे, इट इज व्हेरी लेस. आताच मी पॉईंट डिस्कस केला की यामध्ये जी पेवमेंट आहे ती जास्त वेळ टिकते, कारण पेवमेंट जी आहे ती डायरेक्टली ॲटमॉस्फिअरला एक्सपोज नाही आहे, जसं की ओपन कटच्या केसमध्ये होतं. इन केस ऑफ ओपन कट पेवमेंट इज डायरेक्टली एक्सपोज टू दी ॲटमॉस्फिअर. सो जे काही नॅचरल एजंट्स आहेत ते डायरेक्टली त्यावरती ॲक्ट करत असतात. सो पेवमेंट जी आहे ती लवकर खराब होत असते ओपन कटमध्ये. मग तिथं आपल्याला तसं कंटिन्युअसली मेंटेनन्स करावं लागतं, जसं की टनेलच्या केसमध्ये नाही. त्यामुळे याची मेंटेनन्स कॉस्ट कशी
कशी कमी आहे. पण लक्षात घ्या जी इनिशियल कॉस्ट असते टनेलची, टनेल कन्स्ट्रक्ट करत असताना जी इनिशियल कॉस्ट असते ती सगळ्यात जास्त असते. टनेलची इनिशियल कॉस्ट जास्त आहे, मग त्याचं ते डिसॲडव्हान्टेज येईल. बट मेंटेनन्स कॉस्ट कशी कमी आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की टनेल अवॉइड द डेंजरस ओपन कट व्हेरी नियर टू द स्ट्रक्चर. एखादं पूर्वीपासूनचं एक स्ट्रक्चर जर असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही ओपन कट करताय म्हणजे काय, पूर्ण स्ट्रक्चरला तुम्ही कट करताय, तर त्यावेळेस चान्सेस आहेत की ते जे स्ट्रक्चर आहे ते पडू शकतं, त्याला एक प्रकारचा तिथं डेंजर येऊ शकतो, जसं की टनेलच्या केसमध्ये होत नाही. सो हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट, टनेल अवॉइड लॉंग रूट अराउंड अ माउंटेन ड्यू टू द ओव्हरऑल कॉस्ट इज रिड्यूस. सो टनेलमुळे काय, टनेल इज द शॉर्टेस्ट पाथ. त्यामुळे जो काही लॉंग रूट आपण घेणार होतो, जसं की मांझी मूव्हीमध्ये दाखवलं आहे बघा, की त्यामध्ये तो ओपन कट कन्स्ट्रक्ट करतो. आणि का करतो, कारण त्याच्या गावाच्या मध्ये आणि तालुक्याच्या मध्ये एक मोठा माउंटन असतो, एक ऑब्स्टॅकल असतं, तर त्यावेळेस त्या माउंटनला पूर्ण क्रॉस करून त्यांना तालुक्याच्या गावाला जावं लागतं, ज्याच्याने बराचसा वेळ जात असतो. नंतर जेव्हा त्याची पत्नी वारते, नंतर तो काय करतो की डायरेक्टली त्या माउंटनमध्ये ओपन कट प्रेफर करतो. सो ओपन कट असेल किंवा टनेल असेल, आता बेसिकली आपण टनेलचे ॲडव्हान्टेज डिस्कस करतो. तर टनेल काय करतं की त्या ऑब्स्टॅकलमध्ये असणारा शॉर्टेस्ट रूट असतो, त्यामुळे तो पूर्ण जो लॉंग रूट बनणार आहे त्याला तो काय करतो, कमी करतो, मिनिमाइज करतो, त्यामुळे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शनसुद्धा कमी होते. हे ॲडव्हान्टेज आहेत. आता हे ॲडव्हान्टेज खूप बेसिक ॲडव्हान्टेज आहेत, पण यामध्ये मित्रांनो आयोग यावरती क्वेश्चन्स प्रिव्हियसली पण विचारले, येणाऱ्या एक्झाममध्ये पण विचारू शकते, कारण ब्रिज आणि टनेलचे क्वेश्चन जे आहेत ते रिपीट होत असतात, हे लक्षात घ्या. सो ॲडव्हान्टेजच्या स्लाईडमध्ये ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की इन जनरल टनेलिंग कधी प्रेफर करायची आणि फॉर हायवेसाठी टनेलिंग प्रेफर कशी करायची. बाकीचे सगळे जनरल पॉईंट्स आहेत, त्यामुळे मी त्याला लवकर कंप्लीट म्हणजे PPTच्या फॉर्मॅटमध्ये घेतलं आहे की लवकर तुम्ही ते पॉईंट जे आहेत म्हणजे इझिली समजण्यासारखे पॉईंट आहेत, ठीक आहे, ती जे आपल्याला फास्ट कव्हर होतील. पण ज्यावरती क्वेश्चन्स बनू शकतात त्या पॉईंटला मी तर स्टार करतोय, त्यांना रिव्हिजन तुम्ही जास्त वेळ द्या. बाकीचे हे सगळे इन जनरल पॉईंट्स आहेत. यानंतर बघा, हे झाले ॲडव्हान्टेजेस. आता डिसॲडव्हान्टेजेस सगळ्यात पहिलं डिसॲडव्हान्टेजेस काय की टनेल ज्यावेळेस कन्स्ट्रक्ट करत असतो आपण, तर इनिशियली आपल्याला खूप जास्त कॉस्ट लागते. सो इनिशियल कॉस्ट ही जास्त असते टनेल कन्स्ट्रक्शनमध्ये विथ रिस्पेक्ट टू द ओपन कट, बट मेंटेनन्स कॉस्ट जी टनेलची ती कशी असते, कमी असते, हे लक्षात घ्या. सो फर्स्ट जो असेल डिसॲडव्हान्टेज, इट्स इनिशियल कॉस्ट ऑफ टनेल कन्स्ट्रक्शन इज मोर ॲज compared to the open cut. इनिशियल कॉस्ट कशी असते, टनेल कन्स्ट्रक्शन इज मोर ॲज कम्पेअर्ड टू दी ओपन कट. नेक्स्ट काय की टनेल कन्स्ट्रक्शन रिक्वायर्ड स्किल लेबर. टनेलचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, बोगदा बनवायचं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला स्किल लेबर लागतात. आता हे स्किल लेबर जर इझिली अवेलेबल झाले टनेल साईटवरती तर ओके, नाहीतर आपल्याला खूप लांबच्या डिस्टन्सवरून त्यांना ट्रान्सपोर्ट करून घेऊन यावं लागतं. सो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढते. स्किल लेबर आहे तर त्यांचे चार्जेस पण जास्त असतात. तर थोडक्यात शेवटी काय होतं की जी टोटल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन आहे ती पण राईज होत असते. सो याला आपल्याला द टनेल कन्स्ट्रक्शन रिक्वायर्ड स्किल लेबर अँड टेक्निकल सुपरविजनची सुद्धा आपल्याला गरज असते. त्यासोबत जे काही मशिनरी आपण तिथं वापरणार आहोत, खूप ॲडव्हान्स मशिनरी आपल्याला यूज कराव्या लागतात, तिथं सुद्धा कॉस्ट वाढत असते. जर हार्ड रॉक ते असेल तर आपल्याला ड्रिलिंग करावी लागते, एक्सप्लोजिव्ह वापरावे लागतात, ब्लास्टिंग करावी लागते, तर त्याही ठिकाणी आपली कॉस्ट वाढते. म्हणून इनिशियल कॉस्ट जी आहे टनेल कन्स्ट्रक्शनची ती जास्त असते, लक्षात घ्या. सो टनेल रिक्वायर्ड स्किल्ड लेबर अँड टेक्निकल सुपरविजन. देन नेक्स्ट, टनेल कन्स्ट्रक्शन ड्युरेशन ऑफ टनेल इज मोर दॅन दी ओपन कट ऑर ब्रिज. ओपन कट किंवा ब्रिज कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जेवढा टाईम लागतो त्यापेक्षा जास्तीचा वेळ जो लागतो, मीन्स कन्स्ट्रक्शन टाईम टनेलसाठी जास्त लागत असतो. सो द कन्स्ट्रक्शन ड्युरेशन ऑफ टनेल इज मोर दॅन दी ओपन कट अँड ब्रिज. द कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल रिक्वायर्ड ॲडव्हान्स अँड स्पेशलाइज इक्विपमेंट. ॲडव्हान्स आणि स्पेशलाइज इक्विपमेंट लागतात. सो ह्या स्लाईडवरती दोन गोष्टी आहेत जे की सगळे डिसॲडव्हान्टेज दाखवत आहे. एक तर टाईम ऑफ कन्स्ट्रक्शन जास्त लागतो आणि दुसरा की इनिशियल कॉस्ट ही जास्त लागते. तुम्ही जर का स्किल लेबर यूज करताय, टेक्निकल सुपरविजन वापरताय, मीन्स स्पेशलाइज इक्विपमेंट वापरताय, ओके, किंवा ॲडव्हान्स इक्विपमेंट वापरताय, तर यामुळे काय होणार आहे की कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन तुमची वाढणार आहे, मीन्स इनिशियल कॉस्ट वाढणार आहे. आणि इथे एक पॉईंट महत्त्वाचा आहे की टाईम ऑफ कन्स्ट्रक्शनसुद्धा जास्त असतो. सो हे झाले टनेलिंगचे डिसॲडव्हान्टेज. ॲडव्हान्टेजेसमध्ये आपण काय बघितलं, ॲडव्हान्टेजेसमध्ये काय बघितलं की मेंटेनन्स कॉस्ट लो आहे. असं का, लेस आहे, कशामुळे, बिकॉज जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीमला एक प्रकारचं प्रोटेक्शन मिळतं, एक छतसारखं प्रोटेक्शन मिळतं टनेलमुळे, त्यामुळे ती डायरेक्टली एक्सपोज होत नाही ॲटमॉस्फिअरला. सो नॅचरल एजंट त्यावरती डायरेक्टली ॲक्ट करत नाही. थोडक्यात पेवमेंट लवकर खराब होत नाही टनेलिंगच्या केसमध्ये, त्यामुळे तिची मेंटेनन्स कॉस्ट लो असते.
एरियल वॉरफेअर जर होत असेल तर एक प्रकारचं ते काय करतं की जे काही ह्युमन लाईफ आहे त्यांना एक प्रोटेक्शन देत असतो, हेही लक्षात घ्या. जे टनेलिंगच्या वरती असणारी जी काही सरफेस लाईफ आहे त्याला कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स प्रोव्हाइड करत नाही, बिकॉज इट इज अंडरग्राऊंड पॅसेज. सो हे काही त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्यानंतर टनेलिंग आपण मोस्टली कधी प्रेफर करतो? इन जनरल 18.3 मीटरपेक्षा वरती, 60 फीटपेक्षा वरती जर का हाईट असेल, 60 फीटपेक्षा जास्त हाईट जर का असेल माउंटेनची, तर आपण टनेलिंग प्रेफर करतो. हायवेच्या केसमध्ये 66 फीटपेक्षा जास्त जर असेल तर आपण टनेलिंग प्रेफर करतो. ओके, हे झालेत ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. आता याच्यानंतर मित्रांनो बघा, सुरुवातीला आपण टनेल, ब्रिज आणि ओपन कट यांच्या बेसिक डेफिनेशन बघितल्यात, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण बघितलं. यानंतर आता आपण डिस्कस करूया की क्लासिफिकेशन ऑफ द टनेल. क्लासिफिकेशन ऑफ टनेल. ओके, क्लासिफिकेशन ऑफ टनेल. ओके, क्लासिफिकेशन. सो 3 प्रकारे आपण क्लासिफिकेशन करू शकतो. क्लासिफिकेशन ऑफ टनेल. नंबर 1, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द अलाइनमेंट. बेस्ड ऑन अलाइनमेंट्स. आता बघा, यामध्ये पहिला जो काही टनेल आहे तो असतो ऑफस्पर टनेल. नंबर 2, सैडल और बेस टनेल. नंबर 3, स्लोप टनेल. and number 4, स्पायरल टनेल. स्पायरल टनेल यालाच लूप टनेल पण म्हणतात, लूप टनेल. चला, आधी आपण बेस ऑन द अलाइनमेंट क्लासिफिकेशन डिस्कस करून घेऊया. क्लासिफिकेशन बेस ऑन दी अलाइनमेंट. त्यातला पहिला ऑफस्पर टनेल. ऑफस्पर टनेल, आता बघा मी त्याची डेफिनेशन पण ऑलरेडी इथं लिहिलेली आहे आणि एक इमेज पण दाखवली. आता समजून घ्या आपण ऑफस्पर टनेल काय. तर आता यांच्यातले कीवर्ड नेहमीप्रमाणे मी सांगतोय तुम्हाला की हे कीवर्ड खूप महत्त्वाचे जे एक्झाममध्ये तुम्हाला कामात येतील. सो तर पहिला घेऊ आपण ऑफस्पर टनेल. त्यात इट इज शॉर्ट लेंथ टनेल्स टू निगोशिएट मायनर लोकल ऑब्स्टॅकल. इथं असणारा हा की पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की हा जो टनेल आहे, हा टनेल कसा असतो, ज्याची लेंथ शॉर्ट असते. शॉर्ट लेंथ टनेल असतो विच इज यूज टू निगोशिएट और बायपास दी लोकल मायनर ऑब्स्टॅकल. जो काही मायनर ऑब्स्टॅकल असतो, लोकली अवेलेबल ऑब्स्टॅकल असेल छोटासा, त्याला बायपास करण्यासाठी हा टनेल असतो. दॅट इज दी ऑफस्पर टनेल. ओके, विच कॅन नॉट बी फॉलो विथ परमिटेड कर्व. आता बघा, या इमेजवरनं तुमच्या लक्षात येईल की इझिली तुम्ही बघू शकतात या टनेलचं इकडचा फेस आणि तिकडचा फेस इझिली बघू शकतात. सो याच्यावरती अवेलेबल असणारा हा जो काही ऑब्स्टॅकल आहे, हा कसा आहे, स्मॉल ऑब्स्टॅकल आहे, शॉर्ट लेंथ ऑब्स्टॅकल आहे. जो छोटासा जर का ऑब्स्टॅकल असेल त्याला ओव्हरकम करण्यासाठी जो आपण इथं टनेल कन्स्ट्रक्ट करतो, दॅट इज द ऑफस्पर टनेल. सो इथं कीवर्ड महत्त्वाचा काय की इट इज शॉर्ट लेंथ टनेल. इट इज व्हॉट, शॉर्ट लेंथ टनेल. ओके, शॉर्ट लेंथ टनेल टू निगोशिएट और टू बायपास दी लोकल मायनर ऑब्स्टॅकल. ऑलरेडी आयोगाने या ऑफस्पर टनेलवरती प्रश्न विचारलेला आहे. तर इथं जो कीवर्ड आहे मायनर ऑब्स्टॅकल, याला फक्त लक्षात घ्या. यावरनं इझिली तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली ऑफस्पर टनेलची डेफिनेशन किंवा मॅच द फॉलोइंग सारखे क्वेश्चन्स असतात. इकडे टनेलचे नावं दिलेले असतात आणि इकडे त्याच्या डेफिनेशन दिलेले असतात. तर त्यावेळेस हे कीवर्ड तिथं कामात येतात. मायनर लोकल ऑब्स्टॅकलसाठी जो टनेल असतो, शॉर्ट लेंथचा टनेल, दॅट इज द ऑफस्पर टनेल. ओके, छोटीशी लेंथ असते त्याची. नेक्स्ट, सॅडल और बेस टनेल. आता इथं कीवर्ड लक्षात घ्यायचा, व्हॅली. हा टनेल जो आहे इन व्हॅली किंवा नियर द व्हॅली बेस कन्स्ट्रक्ट केलेला असतो, त्याला म्हणतात बेस टनेल और सॅडल टनेल. ठीक आहे, सो याची इमेज पण आहे आपल्याकडे, आधी बघूया आपण. सो दीज आर कन्स्ट्रक्टेड इन द व्हॅली, constructed in the valleys or near the valley along the natural slope. along the natural slope, जो काही नॅचरल स्लोप आहे ते नॅचरल स्लोपच्या आला. बट इथं महत्त्वाचं काय की इट इज कन्स्ट्रक्टेड इन द व्हॅली. सो हा व्हॅली पॉईंट जो आहे मित्रांनो, हा की पॉईंट आहे इथं. पुढे, दे आर मेनली कन्स्ट्रक्टेड फॉर दी ट्रान्सपोर्टेशन पर्पज. रेल्वे ट्रॅक और रोडवे कॅन बी कन्स्ट्रक्टेड थ्रू दिस सॅडल टनेल. मोस्टली याचा यूज कशासाठी केला जातो, ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी. याचा यूज कशासाठी केला जातो, ट्रान्सपोर्टेशन पर्पज. मग तो ट्रान्सपोर्टेशन पर्पज ज्याच्यामध्ये रोडवे किंवा रेल्वे येऊ शकते, हे लक्षात घ्या.
दे आर वन ऑफ द मेन टाईप ऑफ टनेल फॉर द ट्रान्सपोर्टेशन. सो वन ऑफ द मेन टाईप ऑफ टनेल फॉर द ट्रान्सपोर्टेशन. आता यावरती जो काय ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बनतो सॅडल टनेल किंवा बेस टनेल, तर याच्या डेफिनेशनवरती. आणि डेफिनेशन काय आहे त्याची की द टनेल विच इज कन्स्ट्रक्टेड इन द व्हॅली किंवा नियर द व्हॅली अलॉंग द नॅचरल स्लोप. जो काही नॅचरली अवेलेबल स्लोप असेल त्या स्लोपला असणार तो. ठीक आहे. बट व्हॅली वर्ड इज द की वर्ड हिअर. मग आता बघा तुम्हाला मी त्याची एक इमेज दाखवतो. गुगलवरून घेतलेली ही जी इमेज आहे या इमेजवरून बघा तुमच्या लक्षात येते का. सो बघा हा पूर्ण माउंटेनचा पार्ट आहे. हा पूर्ण माउंटेनचा पार्ट आहे. आणि इथून बघा या ठिकाणी काय व्हॅली लागायला सुरुवात झाली. इथं काय असेल खाली दरी असेल, व्हॅली असेल. सो नियर द व्हॅली किंवा इन द व्हॅलीचा पार्ट जो असेल तिथं हा टनेल कन्स्ट्रक्ट केला. बघा हा छोटासा बोगदा तुम्हाला इथे दिसतो टनेल. सो इन द व्हॅली पोर्शन किंवा नियर द व्हॅली पोर्शन हा टनेल इथं कन्स्ट्रक्ट केलेला असतो अलॉंग द नॅचरल स्लोप. अँड दॅट टाईप ऑफ टनेल इज नोन ॲज द सॅडल ऑर बेस्ट टनेल. ओके. सो इथं कीवर्ड महत्त्वाचा कोणता आहे, व्हॅली, हे लक्षात घ्या. व्हॅली वर्ड महत्त्वाचं आहे. प्रिव्हियस केसमध्ये कोणता, मायनर, लोकल, ऑब्स्टॅकल आणि शॉर्ट लेंथ टनेल. नेक्स्ट आहे स्लोप टनेल. त्याच्या नावातच आहे स्लोप टनेल. ओके. यामध्ये आपल्याला इझिली जर का तुम्ही तो टनेल बघितला ना तर तुम्हाला तिथे एक स्लोप दिसेल. तर बघा या टनेलच्या इमेजमध्ये बघा आधी ही इमेज जर का तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की स्लोप टनेल कशाला म्हणायचं. बघा जर तुम्ही या टनेलकडे व्यवस्थित बघितलं तर लक्षात येईल की पुढे गेल्यानंतर बरोबर हा टनेल असा खाली खाली चालला आहे. कारण ही लाईटिंग जे या पोझिशनला असणारी लाईटिंग पुढे जर बघतं ती लाईटिंग खाली जाते. मीन्स असा उतार तुम्हाला बघायला मिळतो या टनेलमध्ये. सो स्लोप टनेल म्हणजे काय की अलॉंग द लेंथ आपल्याला एक स्लोप बघायला मिळतो. मग तो स्लोप जो असेल असा वरच्या डायरेक्शनमध्ये असू शकतो किंवा खालच्या डायरेक्शनमध्ये. आता आपण काय करतोय, वरतून खाली बघतोय म्हणून आपल्याला डाऊनवर्ड स्लोप बघायला मिळतोय. जे तिकडनं बघतील त्यांना असा अपवर्ड स्लोप बघायला मिळेल. ओके. सो इन द टनेलच्या पोर्शनमध्येच आपल्याला काय एक प्रकारचं इन्क्लिनेशन स्लोप बघायला मिळतं. अँड दॅट टाईप ऑफ टनेल इज नोन ॲज द स्लोप टनेल. येतं लक्षात मी काय म्हणतोय ते. सो टनेलमध्येच आपल्याला एक स्लोप बघायला मिळतो. सो तो डाऊनवर्ड असू शकतो किंवा अपवर्ड स्लोप असू शकतो. सो दीज इन्क्लूड द टनेल include the tunnels that are constructed in the steep hills. कशात कन्स्ट्रक्ट केलेला असतो तो, इन स्टीप, ज्याला तीव्र उतार आहे, स्टीप हिल्स. These types of tunnel are also used for the transportation purpose. याला आपण कशासाठी यूज करू शकतो, ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी. या इमेजवरमध्ये तुम्ही लक्षात घेऊ शकतात. इथं महत्त्वाचा वर्ड आहे की हे कशात कन्स्ट्रक्ट केलेले असतात, स्टीप हिलमध्ये. ओके. स्टीप हिल म्हणजे काय की ज्या हिलला, ज्या माउंटेनला तीव्र उतार असेल तर तिथं आपण कन्स्ट्रक्ट केलेला असतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर का तर टनेल बघितला तर बघितला कळून जातं की हा स्लोप टनेल आहे का नाही. कारण त्या टनेलमध्ये आपल्याला तो चढ किंवा उतार बघायला मिळतो. हा झाला स्लोप टनेल. नेक्स्ट आहे स्पायरल टनेल किंवा लूप टनेल. तर बघा ह्या इमेजवरून तुमच्या लक्षात येईल स्पायरल टनेल और लूप टनेल. अगोदर आपण त्याची डेफिनेशन डिस्कस करू, नंतर मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, these include the tunnel that are provided in the narrow valley, in the form of loops in the interior of the mountain. लक्षात घ्या. आता जर तुम्ही हा टनेल बघितला ना मित्रांनो, तर एक गोष्ट इथं लक्षात होते की ह्या टनेलमध्ये हा टनेल जो आहे अशा पद्धतीने असतो की तो माउंटेनच्या आतमध्ये एक प्रकारचा लूप फॉर्म करतो. यालाच काय म्हणतात, स्पायरल टनेल. इट इज ऑल्सो नोन ॲज लूप टनेल. इट इज ऑल्सो नोन ॲज लूप टनेल. इथं काय होतं की बरोबर माउंटेनच्या आतमध्ये एक प्रकारचा लूप फॉर्म झालेला असतो. आता बघा, हे व्हेकल जे आहे या रोडवेने अशा पद्धतीने येतं आहे, इकडनं त्याची एंट्री होते. मग हा काय करेल, माउंटेनमध्ये जाणार, मधून अशा पद्धतीने फिरून तो बघा इथून बाहेर पडतो, इथून तो बाहेर पडतो. येतं लक्षात. एंट्री त्याची अशा पद्धतीने वरतून एंट्री झालेली आहे, पण त्या टनेलमध्ये तो अशा पद्धतीने लूप फॉर्म करून बरोबर तो खालच्या डायरेक्शननं बाहेर निघतोय. मग यामुळे काय होतं की टनेलची लेंथ वाढते. कारण लूप फॉर्म करतोय आपण, टनेलची काय होते की लेंथ वाढते इन द माउंटेन, एक लूप तयार होतो. पण मित्रांनो ही जी हाईट आहे त्या हाईटला तो ओव्हरकम करू शकतो इझिली. ओके. तर लूप फॉर्म होतं इथं, याला म्हणतात स्पायरल किंवा लूप टाईप ऑफ टनेल. कुठे यूज करतो आपण, नॅरो व्हॅलीमध्ये. याची लेंथ जी ती वाढते. कशामुळे वाढते, कारण मध्ये लूप तयार होतोय. सो हा झाला लूप किंवा स्पायरल. बघा लक्षात घ्या, दोघं पर्पजसाठी वापरू शकतो, ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा कन्व्हेन्ससाठी पण वापरू शकतो हा टनेल. सो स्पायरल टनेल किंवा लूप टनेल जर असेल तर इथं कीवर्ड जो तुमच्या लक्षात घ्यायचा तो कुठला माहिती का, की इथं लूप फॉर्म होतो इन द इंटेरियर पार्ट.
इथं महत्त्वाचा पॉईंट आहे की द फॉर्म्स लूप, दे फॉर्म्स लूप इन द इंटेरियर ऑफ द माउंटेन, इन द इंटेरियर ऑफ द माउंटेन. सो जर का लूप फॉर्म होत असेल इंटेरियर ऑफ द माउंटेन, सो हा लूप टाईपचा टनेल आहे किंवा स्पायरल टनेल आहे, हे लक्षात घ्या. सो कोणकोणते प्रकार बघितले आपण आता बेस ऑन द अलाइनमेंट. फर्स्ट ऑफस्पर टनेल. सो इथं महत्त्वाचा कीवर्ड कोणता आहे? इट इज शॉर्ट लेंथ टनेल आणि यूज टू बायपास दी लोकल मायनर ऑब्स्टॅकल्स. ठीक आहे, ऑफस्पर टनेल. नंबर 2 सॅडल टनेल किंवा याला आपण काय म्हणतो? बेस टनेल. हा कुठे कन्स्ट्रक्ट केलेला असतो? व्हॅलीमध्ये कन्स्ट्रक्ट केलेला असतो. व्हॅली कीवर्ड लक्षात घ्या. इट इज कन्स्ट्रक्टेड इन द व्हॅली. ओके, अलॉंग द नॅचरल स्लोप. व्हॅली अलॉंग नॅचरल स्लोप. नेक्स्ट स्लोप टनेल. हा कुठे बघायला मिळतो आपल्याला? स्टीप माउंटेन किंवा हिलमध्ये, स्टीप हिलमध्ये बघायला मिळतो. आणि स्लोप कशाला असतो? अलॉंग दी टनेल. ठीक आहे, स्लोप अवेलेबल, स्लोप इज अलॉंग दी टनेल. आणि नेक्स्ट टाईप आपण डिस्कस केला मित्रांनो, स्पायरल. स्पायरल किंवा याला आपण म्हणतो लूप टनेल. सो इथं लूप्स फॉर्म इन द इंटेरियर ऑफ माउंटेनच्या इंटेरियरमध्ये इथं काय फॉर्म होतो? लूप. आणि कधी यूज करतो आपण याला? इन नॅरो व्हॅली. इन नॅरो व्हॅली. ओके, हे अशा पद्धतीने. दिस इज द क्लासिफिकेशन बेस ऑन दी अलाइनमेंट. हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती झालं? बेस ऑन दी अलाइनमेंट. ओके, नेक्स्ट क्लासिफिकेशन आपण बघूया. इट इज बेस्ड ऑन पर्पज. कोणत्या पर्पजसाठी तुम्ही कन्स्ट्रक्ट करताय. आणि याच्यानंतर जो तिसरा प्रकार बघू आपण, तो असणार इट इज बेस्ड ऑन मटेरियल्स ऑफ ऑब्स्टॅकल्स. ओके, तर आता बघा याच्यामध्ये प्रकार बघा. बेस्ड ऑन द पर्पज, यामधला पहिला पर्पज ट्रान्सपोर्टेशन पर्पज. बेसिकली यामध्ये कोणत्या प्रकारचे टनेल येतील? रोडवे, हायवे टनेल किंवा रेल्वे टनेल, जे ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज केले जात असतात. नंबर 2 कन्व्हेन्स पर्पज means what? It is used to convey the water, sewage, gas, oil त्यांना कन्वे करण्यासाठी वापरला जात असतो. Based on the materials of obstacle, so tunnel in hard rock and tunnel in soil किंवा सॉफ्ट सॉईल. ओके, असे 2 प्रकार पडतात. याला थोडंसं पुढे बघू आपण. हे बघा कन्व्हेन्स टनेल. याच्या आधी पॉइंट जे मी इथून काढून टाकतो. थोडंसं या स्लाइडला मागे पुढे करून घ्यावं. ओके, सो ट्रॅफिक टनेल आधी बघूया आपण. ट्रॅफिक टनेल
नंबर 1 हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती आहे? नंबर 1 ट्रॅफिक टनल. इट इज बेस्ड ऑन दी पर्पज. ओके, पर्पजच्या बेसिसवरती. दे इन्क्लूड्स द हायवे टनेल, रेल्वे टनेल, पेडेस्ट्रियन टनेल, नेव्हिगेशनल टनेल और सबवे टनेल. ठीक आहे. सो पर्पज काय इथं? ट्रॅफिक पर्पज आहे. सो हायवे किंवा रोडवेसाठी असणारे सगळे टनेल, रेल्वेसाठी असणारे टनेल याच्यामध्ये येतील. पेडेस्ट्रियन टनेल. ओके, पेडेस्ट्रियन याला आपण सबवे पण म्हणतो, की बऱ्याचदा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये हे बघायला मिळेल की ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी रोडवेच्या खालून एक सबवे कन्स्ट्रक्ट केलेला असतो, ज्यातनं पेडेस्ट्रियन मूव्ह करू शकतं. सो पेडेस्ट्रियनसाठी, नेव्हिगेशन पर्पजसाठी किंवा सबवे टनेल्स. ओके, भुयारी बोगदे आपण ज्याला म्हणतो, हे सगळ्या ट्रॅफिक पर्पज आहेत. हे कशासाठी यूज करतो आपण? ट्रॅफिकसाठी. सेकंड जो याच्यातला टाईप आहे तो काय? नंबर 2 कन्व्हेयन्स पर्पज. ओके, कन्व्हेयन्स टनेल. Number 2 conveyance. So these type of tunnels include the sewer tunnels, then water supply tunnel किंवा hydroelectric power tunnels. बेसिकली तुम्ही पेनस्टॉक, ओके, आपण जेव्हा तुम्ही फ्लूइड मशीन बघणार तेव्हा पेनस्टॉक हा एक टनेल असतो, एक बोगदा असतो, जो काय करतो आपल्याला की डॅममधनं वॉटर जे आहे बरोबर टर्बाईनपर्यंत घेऊन येत असतो. तो पण एक प्रकारचा टनेलच आहे. तर हे जे सगळे टनेल्स आहे कन्व्हेयन्स पर्पजचे टनेल आहेत. यामध्ये बेसिकली गॅस किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाहून नेल्या जात असतात. मग तो वॉटर सप्लाय असू शकतो, सिवेज असू शकतो, गॅस असू शकते, किंवा इम्पॉर्टंट ऑइल्स असू शकतात, किंवा हायड्रो इलेक्ट्रिकमध्ये वापरला जाणारा टनेल पण. या सगळ्या प्रकारच्या टनेल जे आहेत ते कन्व्हेयन्स टनेल. आणि बेस ऑन द मटेरियलमध्ये काही टनेल जे आहेत ते हार्ड रॉकमध्ये मीन्स रॉकमध्ये कन्स्ट्रक्ट केले जातात, आणि काही टनेल जे आहेत ते सॉफ्ट सॉईलमध्ये. सो त्याच्या मेथड वगैरेचा पार्ट आपण नंतर डिस्कस करणारच आहोत. ओके, सो आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत की डिफरंट टाईप्स ऑफ शेप ऑफ द टनेल आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस करणार. मग आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी झालेल्या आहेत ते एकदा रिवाईज करूया. बघा, पूर्ण टनेल इंजिनिअरिंगला 6 युनिटमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे, आणि त्यातलं फर्स्ट युनिट आपण सुरुवात करतोय. ओके, त्या फर्स्ट युनिटमध्ये आधी आपण टनेल, ओपन कट आणि ब्रिज हे आपण बघितलं. नंतर ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि क्लासिफिकेशन हे 3 टॉपिक आपण आज कव्हर केलेत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये सगळे शेप आपण कव्हर करूयात, आणि नंतरच्या याच्यामध्ये इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आणि IS कोड, म्हणजे हे 3 व्हिडिओ लेक्चरमध्ये हे युनिट जे आहे ते आपलं संपून जाणार. ठीक आहे. नंतर मग याच्याशी रिलेटेड जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते पण आपण इथं घेणारच आहोत. मग आता बघा, मी तुम्हाला इथं सांगितलं की हे 3 स्ट्रक्चर्स आहेत जे की जो काही अडथळा असेल, जो ऑब्स्टॅकल असेल त्याला बायपास करण्यासाठी यूज करत असतो. नंबर 1 टनेल, जो की आर्टिफिशियल अंडरग्राउंड स्ट्रक्चर आहे. देन नंबर 2 ओपन कट, ओपन टू स्काय स्ट्रक्चर, हे पण आर्टिफिशियल कन्स्ट्रक्टेड स्ट्रक्चर आहे. नंबर 3 ब्रिज, हे ओव्हरग्राउंड स्ट्रक्चर आहे, त्या ऑब्स्टॅकलच्या वरती कन्स्ट्रक्ट केलेलं स्ट्रक्चर असणार, त्याला आपण म्हणतो ब्रिज. ओके, मग यांच्या आपण डेफिनेशन बघितल्यात. सो आर्टिफिशियल अंडरग्राउंड स्ट्रक्चर इज नोन ॲज द टनेल. देन नेक्स्ट आपण बघितलं की ओपन टू स्काय स्ट्रक्चर इज नोन ॲज द ओपन कट, आणि ओव्हरग्राउंड स्ट्रक्चर इज नोन ॲज द ब्रिज. तिघं स्ट्रक्चर जे आर्टिफिशियली कन्स्ट्रक्टेड स्ट्रक्चर आहेत, लक्षात घ्या. नंतर मित्रांनो आपण ॲडव्हान्टेजेस बघितलं. इथं महत्त्वाचं काय की टनेलिंग प्रेफर केली जाते बियॉन्ड अ सर्टन डेप्थ, आणि ती डेप्थ काय असतं लक्षात घ्या. इन जनरल 18.3 मीटर, बियॉन्ड 18.3 मीटर आपण टनेलिंग प्रेफर करतो, पण अप टू 18.3 मीटर म्हणजे अप टू 60 फीट आपण ओपन कट प्रेफर करत असतो. त्याची हाईट कमी असते. हाईट वाढल्यानंतर मात्र त्याची कटिंग कॉस्ट वाढते, त्यामुळे आपण टनेलिंगला जात असतो. हायवे पर्पजसाठी 20 मीटर लक्षात घ्या, 66 फीट. बाकीचे जे काही पॉईंट्स आहेत ॲडव्हान्टेजेस ते जनरल पॉईंट्स आहेत की मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती कमी असते, कारण जी काही सिस्टीम आहे ज्यासाठी आपण पर्टिक्युलर डिझाईन केलं आहे ही सिस्टीम डायरेक्टली नॅचरली जे काही वेदरिंग इफेक्ट्स आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जात नाही, त्यामुळे जी पेमेंट आहे ती पेमेंट दीर्घकाळ टिकून राहते, त्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट त्याची कमी पडते. एरियल वॉरफेअरच्या केसमध्ये एक प्रकारचं आपल्याला प्रोटेक्शन देतो. जे काही सरफेस लाईफ आहे माउंटेनवरती त्याला कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स देत नाही, हे लक्षात घ्या. नंतर जो काही डेंजरस ओपन कट तुम्ही करणार होते तो डेंजरस ओपन कट इथं अवॉइड होतो जर का तुम्ही टनेल प्रेफर केला तर. नेक्स्ट की टनेलिंगमुळे जो काही लॉंग रूट तुम्ही घेणार होते आधी, या लॉंग रूट आता कमी होतो, त्यामुळे टोटल कॉस्ट जी आहे ती सुद्धा कमी होते. पुढे काही डिसॲडव्हान्टेजेस आहे, आणि पहिला डिसॲडव्हान्टेजेस आहे कॉस्टचा, दुसरा आहे टाईमचा. टनेल कन्स्ट्रक्शनला टाईम जास्त लागतो, आणि कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, इनिशियल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन हाय असते. ठीक आहे, त्याचे कारण आहेत, कारण इथं स्किल लेबर लागतात, स्पेशलाइज मशीन लागतात, नंतर टेक्निकल सुपरविजन लागतं आपल्याला, यामुळे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन वाढते आपली. पुढे बेस ऑन द अलाइनमेंट ऑब्स्पर टनेल, ऑब्स्पर टनेलचा कीवर्ड लक्षात घ्या, शॉर्ट लेंथ टनेल विच बायपास दी लोकल ऑब्स्टॅकल, लोकल मायनर ऑब्स्टॅकल.
सॅडल ऑर बेस टनेल व्हॅलीमध्ये कन्स्ट्रक्ट केलेला असतो अलॉंग द नॅचरल स्लोप टनेल हा स्टीप हिलमध्ये वापरला जातो आणि त्या टनेलकडे बघितल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला एक तर उतार किंवा चढ बघायला मिळेल, म्हणजे अलॉंग द लेंथ आपल्याला स्लोप बघायला मिळतो. स्पायरल ऑर लूप टनेल यामध्ये माउंटेनमध्येच एक प्रकारचा लूप फॉर्म केलेला असतो. स्पायरल टनेलमध्ये नॅरो व्हॅलीमध्ये हे यूज करतो आपण. आणि हे सगळे टनेल जे आहेत हे तुम्ही एक तर ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी यूज करू शकतात किंवा कन्व्हियन्स पर्पजसाठी. ट्रान्सपोर्टेशन पर्पज म्हणजेच काय, रोडवे, रेल्वे, हायवेज, नेव्हिगेशन पर्पजसाठी, सबवेसाठी, पेडिस्ट्रियन्ससाठी. कन्व्हियन्स म्हणजे काय, वॉटर सप्लायसाठी, सिवेज ट्रान्सपोर्टसाठी, गॅस असेल किंवा एखादं ऑइल असेल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरू शकतो. काही टनेल हे हार्ड रॉकमध्ये कन्स्ट्रक्ट केले जातात, तर काही हे सॉईलमध्ये किंवा सॉफ्ट सॉईलमध्ये कन्स्ट्रक्ट केले जात असतात. इथपर्यंतचा पार्ट आपण बघितला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये रिमेनिंग गोष्टी डिस्कस करूया. थँक्यू.